गाईज बघा कपल बघा इकडे कशी आहेत. तिथे दाखवते कपल तेव्हा पाण्यामध्ये सकाळ सकाळी बोटिंग करायला हे सकाळी सकाळी उठवायला आलेत आम्हाला. आमच्या टेंट मध्ये घुसून बसले. अरे पण एवढं आता इकडे आलं तर झोपायला आलेत का? हा चला इकडे मस्त तुम्हाला बघूया. आम्ही झोपले गेले कपल जरा कपल बघून काय करणार, आम्ही फ्रेंड्स आलोत सगळे. तर ती बोलते की कपल बघा जरा काय मम्मी बोलते ते लोक एवढे भांडत होते ना बेकार. शुरू करते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो कालचा ब्लॉग आज मी कंटिन्यू करते आणि मी इथे कुठे आली आहे हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लोर करेल. सो हा कॅमेरा मी आता जुईकडे देते. जुई हा घे कॅमेरा. सो गाईज आम्ही आलो आहे पावना लेकला. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा दीपूच्या मिनी व्लॉगमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. सांगितल्याप्रमाणे आज साक्षीने सुरुवात केली आहे, पण आम्ही दोघी आज तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. सो तुम्ही आम्हाला पुढे कंटिन्यू करा. गाईज आम्ही काल एकविरेचं दर्शन घेऊन आलो आहेत आणि इथे आम्ही कॅम्पिंगसाठी आलेलो, जे खूप मस्त होतं. शॉर्ट अँड स्वीट खूप चांगलं होतं. काल आम्ही 4 वाजता चेक इन केलं आहे आणि पुढे कसं काय ते सगळं तुम्हाला आम्ही आता दाखवतो. या सो हा आहे टी कॉफी अँड आम्हाला एरिया दिलेला. ते खूप छान अरेंजमेंट आम्ही केलेली, प्लस यांचं जे मॅनेजमेंट आहे, यांचं जे फूड आहे ते खूप छान होतं. एकदम असं वाटत होतं की असं घरच्यासारखं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. गावात आल्यावर कसं झणझणीत जेवण खातो. एक्झॅक्टली. आणि एकदम असं टेस्टी व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. सो जर कोणी व्हेज नॉनव्हेज असतील तरी त्यांना काय असं बाहेर वगैरे अरेंजमेंट करायची गरज नाही. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं. आणि त्याच्यानंतर पुढेच तुम्हाला जर फोटो काढायचा असेल किंवा सेल्फी पॉईंट असं काय असेल ना, तर ह्यांनी इथे मस्त डेकोरेशन केलं आहे, जिथे तुम्ही खूप मस्त फोटो काढू शकतात. आम्ही खूप फोटो काढले आहेत आणि म्हणजे खूप सारे क्लिप्स आहेत छोटे छोटे, जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. नेक्स्ट हे आहे टेंट्स आपल्याकडे, जे लाईन वाईज लागलेले आहेत. आपण कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये राहू शकतो, मस्तपैकी बसू शकतो. आणि ह्यात तुम्हाला चार्जिंग पॉईंट पण आहे. नंतर मग त्यामध्ये लाईट्स पण आहेत. सगळं आहे म्हणजे व्यवस्थित आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं व्यवस्थित आहे. आणि थंडी पण खूप आहे गाईस. हे मेन आहे. सो जे आपण टेंट बाहेरून बघितलेले ते आतमधून कसे दिसतात ते बघा. एकदम अशी स्पेशियस प्लेस आहे. मस्त तुम्ही कम्फर्टेबल झोपू शकता, बसू शकता, गॉसिप्स करू शकता. खूप मस्त आहे. अरे कहना क्या चाहते हो. इथे आपल्याला करायला ॲक्टिव्हिटीज पण आहे, जसं की बॅडमिंटन, बॅटबॉल, फुटबॉल. त्यानंतर हे जे तुम्ही बघा आता मागे ते पण आहे. म्हणजे एन्जॉय करण्यासारखं सगळं आहे. आणि इथे रात्री आहे ना लाईव्ह सिंगिंग आणि बॉनफायर पण होतं, जे आम्ही केलं आहे. इथे केलेलं हां, ते आम्हाला काल क्लिक म्हणजे छोटे छोटे क्लिप्स जे काढलेत ना आम्ही बॉनफायरचे वगैरे, ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. आणि खूप मस्त एन्जॉय केलं आहे, ज्यात आम्ही नाचलो आहे, गायलं आहे, म्हणजे सगळं एकदम. आणि इथे खूप प्रकारचे टेंट आहेत. जो आता मी तुम्हाला दाखवला तो फर्स्ट टेंट होता, जो दाखवला आहे मी तुम्हाला. आणि आता हा दुसरा आहे सेकंड, ज्यामध्ये लक्झरी टेंट असं बोलू शकता तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम वगैरे सगळं आहे. त्याला आता सध्या लॉक आहे म्हणून मी दाखवू नाही शकत, पण तुम्ही बाहेरून बघू शकता की खूप मस्त कलरफुल आहे. ते सगळे टेंट कलरफुल आहे. गाईज ग्रीनरी बघा, ग्रीनरी. नेक्स्ट या साईडला जो स्पेस आहे, या साईडला तुमचे जे काही ड्रिंक्स वगैरे जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता. खूप छान आहे. व्ह्यू सोबत ड्रिंक अँड ऑल. खूप छान वाटेल तुम्हाला. मी तुम्हाला 2 प्रकारचे टेंट दाखवले आणि जो आम्ही घेतला होता, ज्याचा एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं कर. ते बघा, ते हे आहे.
मी तुम्हाला दाखवते, तुम्ही या. सो गाईज हे पण म्हणजे टेंट आहे ना खूप व्यवस्थित आहे आणि खूप मस्त आहे. आम्ही स्वतः झोपलेलो याच्यामध्ये. थंडी लागत होती पण म्हणजे झोप एवढी मस्त आली ना की काय सांगू तुम्हाला. तुम्हाला आतमध्ये पण दाखवते. या हा आमचा पहिला टेंट, आमची मम्मी. बघा मम्मी नुसती मोबाईल मध्येच असते, मोबाईल मध्येच. मम्मी तुला कसं वाटतंय टेंट मध्ये? एकदम मस्त आणि एवढी छान झोप लागली की नाही मला. कम्फर्टेबल आहेस तू? एकदम मस्त, एक नंबर. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. हे बघा हे सगळे लाईनीतच आहे. सो गाईज टेंट तर बघितलं. सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट माहितीये का, हे टेंट कुठे आहे? हा टेंट जिथे आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर बघा काय आहे. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. नदी म्हणजे नेचर बघा, नेचर. सकाळी सकाळी उठल्या समोर नदी. वाव, काय वाटत असेल ना. आणि इथे छोट्या मुलांना खेळायला झोका पण आहे, जिथे छोटं मुलं खूप व्यवस्थित खेळू शकतात वगैरे. सो या दाखवते पुढे. आता मी तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाते, तिथे जाऊन आपण नेचर बघूया, काय दिसतोय व्ह्यू वगैरे सगळं दाखवते मी तुम्हाला एकदम क्लिअर. बघा मला पण असं मला का असं पुढे का फिरून चाललं होतं. चला guys, आपण बघूया. म्हणजे काय सांगू तुम्हाला, ते थंडावा आणि एवढं चांगलं असतं आहे. कशी जाणार? अभी मजा आएगा ना भिड़ो. जुई गुड मॉर्निंग. सकाळी सकाळची मॉर्निंग. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसं दिसतंय तुम्हाला मागचं व्ह्यू? खूप छान आहे. व्हिजिट करा सगळ्यांनी. पाहुणाले पाण्यासाठी थोडी गर्दी आहे बट लोकेशन खूप छान आहे. गरम पाण्यासाठी हे काम नाही आहे, हे जास्त कामाचं आहे. लोकांनी व्ह्यूची मजा रात्री घेतलेली आहे आणि सकाळी गरम पाणी पाहिजे तर आपल्याला इकडेच सोय करून भेटलेली आहे. काकीने आपल्याला करून दिलेली आहे मस्तपैकी आणि छान फ्रेश झाले. त्याच्यासाठी सुनंदा काकीचे थँक्यू. थँक्यू. अय्या हो गाईज हा आहे आमचा बीबीक्यू नाश्ता. आणि आम्ही कसे दिसतोय नक्की सांगा. प्यार लेके चढ़ती जवानी की ये मीठी बहार लेके दिल्ली शहर का सारा मीना बाजार
व्यवस्थित होतं, जेवणापासून नंतर मग हायजीन वगैरे, बाथरूम वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आणि फायनली मला एवढी आवडली ही प्लेस, म्हणजे माझ्या जी प्राईजमध्ये होती ना ती खूप व्यवस्थित होती. सगळं नाश्ता वगैरे, टेस्ट पण मस्त आणि कोऑर्डिनेट पण खूप मस्त केला. सो आपण त्यांना विचारूया आणि त्यांनाच ह्या जागेचं नावही विचारूया आणि आम्ही ज्या टेंटमध्ये राहत होतो त्यांचं एक्झॅक्ट प्राईस आणि त्याचं नाव काय आहे, कॉन्टॅक्ट वगैरे सगळं त्यांना विचारूया. सो सगळ्यात पहिला दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव आकाश जयस्वाल आहे, मी या प्रॉपर्टीचा ओनर आहे. आणि म्हणजे ह्या जागेचं एक्झॅक्ट आम्ही ज्या टेंटमध्ये होतो त्याचं नाव काय आहे आणि त्याची प्राईस काय ते सांगा. तुम्ही जे चूज केलं होतं ते टेंट होतं, नॉर्मल केचवा टेंट होतं. ते आपण 999 पर पर्सन होतो. त्यामध्ये स्नॅक्स, बार्बिक्यू, डिनर, ब्रेकफास्ट, इन केस सॅटर्डे असेल तर लाईव्ह म्युझिक त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो आणि बाकी सर्व ॲम्युनिटीज त्याच्यामध्ये फ्री असतात. आणि प्राईस सांगा ना त्याची प्राईस एक्झॅक्ट प्राईस. ट्रिपल आता 999 केचवा टेंटची 999 आहे आणि व्हाईट ट्रायंगल कॉटेज आपल्याकडे आहेत ते 40 क्वांटिटीमध्ये, तर त्यांचं प्राईस 1300 पर पर्सन आहे. आणि लक्झरी कॉटेज जर बुक केलं तर ते 2500 पर पर्सन आहे. त्यामुळे सो मील्स वगैरे सर्व इन्क्लूड असणार. आपल्या कॅम्पिंगचं नाव आहे AJ पवना लेक कॉटेज. सो गाईज म्हणजे एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना टेंटचा तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिली जाईल. आणि थँक्यू. सो गाईज आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला, म्हणजे परतीच्या प्रवासाला. अपना ही साया देखते तुम जाने जहां शर्मा गए, अभी तो ये पहली व्ह्यू बघा फक्त तुम्ही, व्ह्यू. तुम तो अभी से घबरा गए, मेरा क्या होगा. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. सो गाईज खूप ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही आलो आहे ठाण्याला. आणि मागे तुम्ही बघत असाल उपवन लेक यायला बोलतात. मी तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे. ठीक आहे, सो कंटिन्यू. सो गाईज इथे तुम्ही बघू शकता, इथे आले तर विठ्ठलासोबत एक मस्त फोटो तुम्ही क्लिक करा. खूप छान आहे आणि खूप मस्त मूर्ती बनवली, म्हणजे अट्रॅक्टिव्ह, आकर्षित अशी मूर्ती बनवली. एक अशी मूर्ती. सो गाईज इथे बघा मागे खूपच मोठी आणि खूप आकर्षित अशी विठ्ठलाची मूर्ती बनवलेली आहे. सो तुम्हाला बघायचं असेल तर नक्की जीवनी ये कफाशानी तो सांग मा बालका. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. बघूया काय आहे या पुढे. बाजूला इथे गार्डन सारखं पण आहे. तुम्हाला इथे शूट वगैरे काय करायचं असेल तर तेही करू शकता. जसं की इथे चालू आहे आता शूट. आणि बाजूला बघा खूप मस्त महादेवाची मूर्ती आहे पाण्याच्या आतमध्ये. आणि इथे पाणी वगैरे आहे, गार्डन पण आहे बसायला वगैरे. चाट मसाला आहे. मला नाही टाकून बघ, चाटत बघ. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. काय बोलायचं, ढाब्यावर जेवायला आलोय. किती वाजता? साक्षात 4 वाजता. 4 वाजून गेले. 4 नंतर जेवायला आलो. इथे जेवणार कोण नव्हतं माहितीये का? ही बघा ही जी ब्लॉग
बड़ा हरामी हो बेटा. कळते ना vlog. ही म्हणजे मी जेवणार नाहीये. ही बघा ही. मी जेवणार नाहीये. मी जेवणार आणि मोदू फक्त बघायला आली आहे. आणि मृदूला फक्त आम्हाला बघायला आले. आणि नाही जेवणार करून जेवायला बसले. जेवायची इच्छा होती आपण कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? मला खूप जोरात भूक लागली. यांच्या मागे लागून माझं जेवण सुटलंय. 6च्या टायमाला जेवते मी, म्हणून जेवते आधी, नंतर ब्लॉग करते. बाय. जेवून खाऊन पिऊन सगळं झालंय. जेवणार कोण नव्हतं, फक्त जेवणार मी आणि अक्षू होते. पण त्यात माणसं जेवणार नाही करून जेवायला बसले. कारण की मेजवानी कडक होती. कॅमेरा झुई गळवी. हिने पण जेवणार नाही मी, पण जेवायला लागलाय. आणि आम्ही खूप मजा केली, एन्जॉय केली. आणि आमच्या बरोबर आमचे एक दादा होते जे आम्हाला घेऊन आले परत. आता त्यांना पण विचारूया आमच्या बरोबर कसं वाटलं, कसं नाही वाटलं. चला. मी जेव्हा ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला एक आमच्या दादानी गाडी करून दिलेली. सो त्या दादांनी पण आम्हाला खूप कोऑपरेट केलं. त्यांनी आम्हाला खूप मस्त नेलं, खूप व्यवस्थित आणलं. त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि तुम्हालाही कुठे जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर टाकते. तुम्ही त्यांना नक्की कॉल करा आणि कुठे जायचं असेल तर त्यांना घेऊन तुमच्या बुकिंग त्यांना द्या आणि खूप ते छान सर्व्हिस पण देतात. खूप कोऑपरेट करतील तुम्हाला. थँक्यू. गाईज आमची छोटीशी ट्रिप इथे संपलेली आहे. आणि 2 वर्षापासून आम्ही प्लॅनिंग करत होतो जायचं. फायनली आमची ट्रिप सक्सेस झालेली आहे. खूप मज्जा मस्ती खूप केलं आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम द्या आणि या ब्लॉगला लाईक आणि कमेंट आणि शेअर सबस्क्राईब